कोल्हापूर आणि राजापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात 400 फूट खोल दरीत एर्टिगा कार कोसळून भीषण अपघात झाला। या अपघातात एक जण ठार झालाय। या अपघातात लांजा येथील 30 वर्षीय कस्तूप विजय कुरुप या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात कारचे इंजिन घाटातील रस्त्यावर येऊन पडले तर कस्तूपचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला। अपघातात कारचे अक्षरशः तुकडे झाले आहेत। हा अपघात बुधवारी सकाळी उघडकीस आला। कस्तूप विजय कुरुप हा लांजा येथून 3 जूनला कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता। रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन उचलला नाही। त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कस्तूप बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती। अनुस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कस्तूपला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या अपघातात कस्तूप कारमधून बाहेर फेकला गेला। तो दगडांवर आदळत सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला। रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा। 3 जूनला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले। त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन आणि गाडीचे इतर भाग पुन्हा दिसले। यानंतर त्याने तात्काळ अनुस्कुरातील चेकपोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली। पोलिसांनी याची दखल घेऊन अनुस्कुरा घाटात तपास सुरू केला। यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे 150 फूट खाली कस्तूप विजय कुरुप याचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला। तसेच गाडीचे भाग सुमारे 400 फूट खोलवर विखुरलेले दिसले। या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापुरा पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत।